ही पाहिना रातन दिस साडी सोडून इजार नेस साडी सोडून इजार नेस. नाही माझं चुकलं, बरोबर नाही तुझं बरोबर आहे. तरी म्हटलं आपलं रिझल्ट का बरं येत नाही, कारण आपल्याला नाही काही रिकाम धंदे करायची सवय लागेल ना त्याच्यामुळं. ठीक आहे ती गोष्ट जाऊ दे. चला आजचे क्वेश्चन बघू आपण करंट अफेअर्सचे. 58 राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2026च्या पुरुष संघाचे कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा निहार दुबळे याची नाही का त्या ठिकाणी कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्यावर बघा महिला संघाचे कर्णधार कोण असणार आहे? तर रितिका राठोड नाही का या महिला संघाचे कर्णधार असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताने कोणत्या देशातील व्यावसायिकांसाठी EB4 नावाचा नाही का नवीन व्हिसा सुरू केलाय? तर चीन देशातील व्यावसायिकांसाठी नाही का EB4 हा व्हिसा नाही का सुरू करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. भारताची पहिली मेंटल हेल्थ अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा दीपिका पादुकोण. कोण? दीपिका पादुकोण. तर हिची नाही का मेंटल हेल्थ अँबॅसेडर म्हणून नाही का निवड करण्यात आली आहे आणि ही भारताची पहिली अशी नाही का अँबॅसेडर आहे. नोबेल शांतता पुरस्कार. आता बघा पुरस्कारावरती पण क्वेश्चन नाही का आपल्याला बघायला मिळतात. तर बघा नोबेल शांतता पुरस्कार 2025 नाही का कोणाला मिळालेला आहे? तर मारिया कोरिना माचाडो. आता हे नाव लयच खतरा आहे, मारिया कोरियाना माचाडो. तर हिला नाही का हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ते कोणत्या देशात आहे? तर व्हेनेझुएलाच्या त्या नागरिक आहेत. बघा नेक्स्ट 2025चा लोकमान्य टिळक पुरस्कार नाही का कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो देण्यात आलेला आहे आपले जे काही पॉलिटिक्स आहेत राजकीय नेते कोण? नितीन गडकरी यांना तो देण्यात आलेला आहे.